मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 4 मेचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. चला तर मंडळी, आज खूप दिवसानंतर सोमवारच्या दिवशी एवढ्या लवकर रिव्ह्यू आलाय. पहाटे पहाटे रिव्ह्यू देण्याची एक वेगळीच मजा असते हा प्रेक्षकांनो. खूप छान आणि फ्रेश वाटतं, अगदी एनर्जेटिक. तर आज खूप मस्त वाटतंय पहाटे रिव्ह्यू आला त्यामुळे. चला तर मग आजच्या एपिसोड रिव्ह्यूला सुरुवात करते. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की प्रियाला असं एका रिंगणामध्ये त्यांनी अडकवलंय आणि त्या रिंगणाभोवती आग लावली आहे. काल शेवटी आपण पाहिलं होतं जानकी आणि सखी आल्या होत्या ना. आता प्रिया ओरडत असते, वाचवा मला, वाचवा मला. सायली तिला म्हणते, काय प्रिया, आता कसं वाटतंय? मगाशी प्रतिमात्याला वाचवायचं होतं तर तुला फरक पडत नव्हता ना. तू त्यांना सोडवण्याचा प्रयत्न पण केला नाहीस, त्याचेच हे परिणाम भोगतेस बरं का. कल्पनाताई म्हणतात, ही अशी पोरगी कोणाच्या पोटी जन्मालाच येऊ नये. लाज वाटते मला, ही माझी सून आहे असं म्हणायची. आता अर्जुनही म्हणतो, काय ग तन्वी, तू तन्वी रविराज किल्लेदार आहेस ना, मग तू स्वतःच्या जन्मदात्या आईला वाचवायला नाही गेलीस? प्रिया आरडाओरडा करत असते, वाचवा वाचवा. अश्विन म्हणत असतो, मी तर कोणतं पाप केलंय मागच्या जन्मी कोणाच ठाऊक, म्हणून मी हिच्याशी लग्न केलं. आता प्रियाचं काही लक्ष नसतं बरं का, म्हणजे ती इग्नोर करत असते या सगळ्यांना आणि ओरडत असते, अरे बघत काय बसलाय, बोलत काय बसलाय, ए अश्विन, अरे वाचव ना मला, वाचवा रे, कोणीतरी मला वाचवा. आता ह्या जानकी आणि सखी बरं का, काल प्रियाने जसं नाटक केलं ना तसंच नाटक करतात बरं का. जानकी म्हणते, अरे बापरे सखी, केवढी आग लागलीये, अगं फायर एक्सटेन्शनला फोन कर. मग सखी म्हणते, नको नको, मी ना नंबर शोधते, कोणाला तरी बोलवते, अगं फोन लावूया, बघा बघा फोन कुठे, फोन कुठे. काल प्रियाने असंच केलं होतं ना, जेव्हा तिला सांगितलं होतं यांनी प्रतिमा त्या अडकल्यात आगीमध्ये. आता प्रियाला अगदी जशाच तशी वागणूक या सगळ्यांनी दिली आहे. सखी म्हणत असते, एखादी व्यक्ती आगीत जळत असताना असंच बोलायचं असतं ना प्रिया, असाच वेळ काढायचा असतो ना. प्रिया म्हणत असते, माझा जीव वाचवा, माझा जीव वाचवा, मला त्रास होतोय. जानकी म्हणते, अगं प्रतिमा त्याचा जीव चालला होता तेव्हा तू काय करत होतीस ग? वेळ काढत होतीस प्रिया, फक्त वेळ काढत होतीस. सखी म्हणते, तुला वाचवायला कोणी येणार नाहीये प्रिया, तुझ्या चुका सगळ्या तुझ्या घरच्या लोकांपुढे आल्यात, आता तुला निखऱ्यावरूनच चालायचंय. प्रिया म्हणत असते, अश्विन अरे वाचव ना मला, बघत काय उभा आहेस? अश्विन म्हणतो, तुला या आधी प्रत्येक वेळेला वाचवलंय मी, पण आता नाही, आता तू आणि तुझं नशीब. सुमनताई म्हणतात, आजवर तुझ्या सगळ्या चुका आम्ही पोटात घातल्या, तू कधी ना कधी सुधरशील असं आम्हाला वाटत होतं, पण जी मुलगी स्वतःच्या आईच्या मदतीला धावत नाही, तिला कशाला आणि कशासाठी माया लावायची? मग प्रिया प्रतिमात्याला मदत मागायला जाते, ए आई तू तरी वाचव न ग मला. कसं झालंय प्रेक्षकांनो, प्रियाची पाप आता भरली आहे, त्यामुळे प्रियाचा एक एक पापांचा पाडा असा समोर येतोय. आता प्रियाला नेमके ते केव्हा शिक्षा देत आहेत ना ते बघूयात. खूप जास्ती लांबवू नये त्यांनी, एवढंच म्हणायचंय. प्रियाने एवढं मोठं केलंय ना कांड प्रेक्षकांनो आतापर्यंत, की हिचं कितीही प्रकरणं लांबवले तरी कमीच पडणार आहेत. असो, आता प्रतिमा त्या म्हणत असतात प्रियाला, आतापर्यंत तुझी आई म्हणून तुझी खूप काळजी केली मी, पण आता मला वाटतंय की तुला योग्य शिक्षा मिळतेय तन्वी, तुझ्यासारख्या निष्ठुर मुलीला असे चटके बसायलाच हवेत. प्रिया आरडाओरडा करत असते मदतीसाठी, कारण तिला गरम लागत असतं ना त्या रिंगणामध्ये. प्रिया म्हणत असते, आई असं का बोलतेस? अगं अगं तुझ्या पोटी जन्म घेतलाय ग, अगं नको ग अशी वागू, अगं विझव ना, ही आग विझव ना आई. प्रतिमा त्या म्हणतात, मगाशी जानकी आणि सखी काय म्हणाल्या मला, की आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करत असू ना तर ते जाणवतं, त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. तन्वी, आज मला जाणवलंय की तुझ्याबद्दल मला का प्रेम वाटत नाही, तुझ्याबद्दल मला काडीचंही प्रेम वाटत नाही, कारण तुलाही माझ्या बाबतीत काहीच वाटत नाही. अगं आज सायलीने कल्पनाला चटका बसला तर घर डोक्यावर घेतलं होतं, पण तुझी आई आगीत जळतीये, आईला चटके बसताय हे कळून सुद्धा तू मला वाचवायला नाही आलीस. नाही नाही, मी एवढ्या निष्ठुर मुलीला जन्म दिलेलाच असू शकत नाही. तू माझ्या पोटची नाहीयेस तन्वी, मला वाटतच नाही तू माझी. चला, प्रतिमा आत्याला जेव्हा कळेल की प्रिया त्यांची खरंच मुलगी नाहीये तेव्हा बराच त्रास त्यांचा कमी होईल, त्यासाठी सायलीचा हा एक वेगळा प्रयत्न होता. सायली आता या जानकी आणि सखीला म्हणते, जानकी सखी, तुमच्या दोघींमुळेच आज प्रतिमा आत्याला कळलं की ही प्रिया त्यांची तन्वी नाहीये, त्या एक वेगळ्याच फेऱ्यामध्ये अडकल्या होत्या, पण तुम्ही आल्यामुळेच त्यांना हे सगळं कळलंय. अर्जुन त्या दोघींना म्हणतो, तुमच्यामुळेच आज प्रतिमा आत्याला कळलंय की तिच्यामध्ये आणि तन्वीमध्ये कुठलाच बॉन्ड नाहीये. कल्पनाताई पण म्हणतात, या मुलीपासून आम्ही जितकं लांब राहू ना तितकं चांगलं आहे. प्रत्येक जण एक एक बोलतंय बरं का प्रेक्षकांनो. जानकी म्हणत असते, बरं झालं आज आमच्यामुळे प्रतिमा आत्याच्या मनातली घालमेल कमी झाली. सखी म्हणते, आम्ही तर सायलीताई आणि अर्जुन जिजूचेच आभार मानायला हवेत. एका आईला समाधानकारक उत्तर मिळवून देण्याची संधी या दोघांमुळेच आम्हाला मिळाली आहे. खरंच तुम्हा दोघांचं मनापासून आभार. प्रिया म्हणते, अरे बोलत काय बसले सगळे, वाचवा ना मला, वाचवा इथून. आता मोठ्याने जानकी तिच्यावर ओरडून म्हणते, गप्पा बस ग, तुझा जीव जाईल एवढं मोठं रिंगण नाहीये हे प्रिया. आणि हां,
जर लहान सहान चटके तुला सोसावे लागतील, पण तुझी पापं केली आहेस ना त्यापुढे हे काहीच नाहीये प्रिया. सखी म्हणते, सायलीताई आमचं काम झालंय, आम्ही निघू का? सायली म्हणते, असंच भेटत राहा, कधी मी तुमच्या मदतीला येईल, कधी तुम्ही माझ्या मदतीला या, आपली मैत्री कायम ठेवा. मग या दोघीही हो म्हणतात आणि निघून जातात. आता इथे प्रिया अजूनही रिंगणातच उभी आहे. खाली त्यांनी जी सूचना दिली ती पाहिलीच असेल तुम्ही, की कोणाला काही इजा झालेली नाहीये. हे सगळं कॉम्प्युटर ग्राफिक्स दाखवण्यात आलंय. आता प्रिया अश्विनकडे बघते आणि म्हणते, अश्विन वाचव ना, अगं आई तू तरी काहीतरी कर, वाचवा रे मला, वाचवा. पण सगळे मात्र तिच्याकडे नुसते बघत राहतात. आता ती जी आग आहे ना प्रेक्षकांना, ती आपोआप हळूहळू कमी होते बरं का. आता ती कशी वाचली प्रिया ते तर काही दाखवलं नाही. डायरेक्ट प्रिया अंघोळ पंघोळ करून त्या स्टोरूम मध्ये जाऊन बसली आणि डोक्याला हात लावलेली प्रिया स्वतःशीच बडबडत असते, अंघोळ केल्यावर बरं वाटतंय, काय आग लावली होती ती, किती चटके बसले मला, आता कुठे बरं वाटतंय. प्रिया आता विचार करते, त्या जानकी आणि सखीने मला अंगणात त्या आगीच्या रिंगणात ढकललं, याचा बदला तर मी कधी ना कधी घेईलच. त्या दोघींना सांगणारे अर्जुन आणि सायलीच होते ना, त्यांना काय वाटलं मी खचून जाईल, हात टेकेल मी, पण आता कशी पुरून उरते ना तुम्हाला ते बघाच. आता इथून पुढे ना रविराज आलेत बरं का प्रेक्षकांनो, आणि ते मोठ्याने तमाशा करतात. त्यांना या सगळ्याबद्दल माहिती नव्हतं ना. रविराज आलेत आणि ते खूप आरडाओरडा करतात, प्रताप, कल्पना बाहेर या सगळेजण. आता प्रियाला पण ऐकू येतं की रविराज आलेत. प्रिया आता दाराशी कान लावते बरं का, काय बोलणं चालू आहे यांचं ते ऐकते. बघा प्रेक्षकांनो, हिने काही सांगू दिलं नाही बरं का अर्जुन सायलीला की ती खरी तन्वी नाहीये. रविराज ओरडतात, प्रतिमा, प्रताप कुठे आहात तुम्ही? प्रिया विचार करते, अरे यार हा किल्ले तर कशाला कणमडला इथे. तिने पटकन ते कानातले बांगड्या घातल्यावर का ओढणी घेतली आणि तिथे दाराजवळ जाऊन उभी राहते. रविराज मोठ्याने ओरडत असतात तेव्हा सगळे मग बाहेर येतात बरं का. आता प्रतापराव म्हणतात, काय रे बाबा रविराज, अरे काय झालं, का चिडलायस एवढा? रविराज म्हणतात, तुम्ही सगळ्यांनी तन्वीला घराच्या बाहेर का नाही काढलं आतापर्यंत? मला वाटलं होतं ती घराच्या बाहेर गेली असेल, पण तुम्ही तिला या घराच्या स्टोरूम मध्ये ठेवलंय. ही पोरगी पूर्णाईच्या जीवावर उठली, सायलीच्या जीवावर उठली, तिला घराबाहेर काढण्यासाठी कुठला मुहूर्त शोधताय तुम्ही? प्रतिमा आत्या येतात आणि म्हणतात, अहो जरा शांत होता का? रविराज चिडतात प्रतिमा आत्यावर आणि म्हणतात, शांत काय व्हा, काय ग प्रतिमा, तू जबाबदार आहेस या सगळ्याला. या मुलीला कायम तूच पाठीशी घालत राहिलीस आतापर्यंत. सुमन म्हणते, भाऊजी अहो वहिनींवर चिडू नका ना, अहो त्यांचा गोंधळ उडणं स्वाभाविक आहे, तन्वी मुलगी आहे ना तुमची. रविराज म्हणतात, अजिबात नाही, तन्वी माझी मुलगी नाहीये आणि मी तिला माझी मुलगी मानतच नाही. मस्त दाखवलाय प्रेक्षकांनो, आजचा भाग बघत राहा पूर्ण, खूप छान दाखवलाय. रविराज पुढे म्हणतात, इथे फक्त मी प्रताप आणि कल्पनाला हे सांगायला आलोय की या मुलीला घराच्या बाहेर काढा. प्रतापराव म्हणतात, अरे ती मुलगी जरी घरात असली तरी आमचं तिचं काही नातं नाहीये रविराज. या सगळ्यांचा तमाशा प्रिया ऐकत असते बरं का शोरूम मध्ये. आता ती विचार करते मनाशी, काही झालं तरी मला रविराज आणि प्रतिमाचे पाय धरलेच पाहिजे. या सगळ्यांनी मुद्दाम हा सगळा तमाशा केलाय रविराज समोर. आता अश्विन म्हणत असतो रविराजांना, डॅड आणि मम्मा सोडले तर मीही त्या तन्वीशी एकही अक्षर बोलत नाहीये. कायद्याने जरी आमचं लग्न झालं असेल ना काका, पण मी तिला माझी बायको मानत नाही. अर्जुन म्हणत असो, सिनियर तू जरा शांत हो, अरे आपण बसून बोलूयात ना शांततेत. मग सायली पण म्हणते, हो रविराज काका, अजून तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती नाहीयेत. आता इथे असा माझा अंदाज आहे बरं का प्रेक्षकांनो, की सायली प्रियाच्या बाबतीत सांगायला जाते की ती खरी तन्वी नाहीये. हे प्रियाला कळतं बहुतेक, प्रियाला त्याचा अंदाज लागतो. सायलीने असं बोलल्या बोलल्या रविराज म्हणतात, अरे बापरे, आता अजून काय ऐकायचं शिल्लक बाकी आहे. तेवढ्यात प्रिया येते बरं का आता, आणि त्या रविराजांचे पाय धरते. बाबा बाबा प्लीज प्लीज बाबा मला माफ करा ना बाबा. रविराजांनी डोक्याला हात लावलेला असतो. रविराजांचे पाय धरलेत प्रियाने आणि म्हणते, चुकले बाबा, चुकले, माझ्या मूर्खपणामुळे मी माझ्या नवऱ्याला गमावलंय बाबा, पण बाबा मला तुम्हाला नाही गमवायचंय बाबा, मला माफ करा ना. रविराज तिला दूर लोटतात आणि म्हणतात, मी काही तुला इथे माफ करायला आलेलो नाहीये, मी प्रताप आणि कल्पनाला सांगायला आलोय की तुला या घरामध्ये थारा देऊ नका. प्रिया म्हणते, बाबा असं काय करता तुम्ही, तरी मला समजून घ्या ना, मी सुधारण्याचा प्रयत्न केला होता, हवं तर तुम्ही आईला विचारा. आईला जशी सून हवी होती तसे सगळे गुण मी माझ्यात आणण्याचे प्रयत्न केले होते बाबा. बाबा मी शपथ घेऊन सांगते तुमची, माझा पाय घसरलेला नाहीये, माझा आणि अधिराजचा काही संबंध नाहीये बाबा. हे अर्जुन सायली हे मुद्दाम माझ्याबद्दल खोटं नाटक पसरवत आहेत, प्लीज बाबा प्लीज. रविराज म्हणतात, ए तन्वी, मला सगळं कळलेलं आहे, तू जाणीवपूर्वक पूर्णाईला त्रास देण्यासाठी काढा पाजला, सायलीला तू ढकललं, हे सगळं खोटं आहे का? प्रिया धादांत खोटं बोलत म्हणते, हो बाबा हो, हे सगळं खोटं आहे. प्रिया पुढे म्हणत असते, बाबा मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल की हे सायली अर्जुन खोटं बोलतायत. रविराज म्हणतात, काही गरज नाहीये तुला काही सिद्ध करायची, तुझ्यापेक्षा जास्ती माझा अर्जुन आणि सायलीवर विश्वास आहे. अगं लाज वाटते मला तुझा बाप म्हणून घेण्याची. मी एवढंच सांगायला आलो होते इथे की प्रताप आणि कल्पना, या मुलीला घराबाहेर काढा, हिला घरात ठेवू नका.
येतो मी, असं म्हणून रविराज निघून जात असतात बरं का. प्रतापराव त्यांना अडवतात आणि म्हणतात, थांब रे रविराज, असा डोक्यात राग घालून नको घेऊस, असा नको जाऊस तडकाफडकी. कल्पनाताई पण म्हणतात, हे बघा भाऊजी, तुम्ही थांबा आजची रात्र इथे, शांतपणे आपण बोलूया ती नंतर. अस्मिता पण म्हणते, चल चल रविराज काका, मी तुला गेस्ट रूम मध्ये घेऊन जाते. मग रविराज म्हणतात, माझ्या मुलीमुळे तुम्हाला एवढा मनस्ताप झालाय, कुठल्या तोंडाने मी इथे राहायचंय. प्रतापराव म्हणतात, अरे आपलं एवढ्या वर्षाचं नातं हिच्या मूर्खपणामुळे तुटणार आहे का रविराज. मग अश्विन म्हणतो, हे बघ काका, तुझं दुःख मोठं आहे की माझं दुःख हे मला नाही कळत आहे, पण तू या वेळेला राग डोक्यात घालून जाऊ नकोस. प्लीज काका, थांब आजच्या रात्र इथे. आपण आपल्या घरावरती हे जे तन्वी नावाचं संकट आलंय ना, ते संकट आपल्याला सगळ्यांना मिळून दूर करायचंय. अश्विनने असं बोलल्यावर रविराजांच्या मनाला जरा ते स्पर्शून जातं बरं का. म्हणजे त्यांनाही कळतंय की आपल्यापेक्षा जास्ती अश्विनचं दुःख मोठं आहे. आपण बाप असलो तरी अश्विन तर बिचारा नवरा आहे, त्याचं तर आयुष्य बर्बाद झालंय ना. मग रविराज या सगळ्यांची रिक्वेस्ट ऐकतात आणि थांबतात तिथे आणि म्हणतात, संकट लवकरात लवकर दूर झालं पाहिजे, तितकं बरं आहे, थांबतो मी, थांबतो, असं म्हणून ते आतमध्ये निघून गेले बरं का. आता प्रियाला वाटतं रविराजांच्या मागे जावं. प्रतिमा त्या प्रियाचा हात धरतात आणि म्हणतात, ए तन्वी, अजिबात त्यांच्या मागे जाऊ नकोस बोलायला, अजी आता नाही आणि कधीच नाही. त्यांची जर आणखीन चिडचिड झाली ना तर याद एवढं सगळं होऊन पण प्रिया वैतागाने म्हणते, मी आता माझ्या वडिलांचा राग कसा घालवू, कसं मी माझ्या बाबांना समजवू की माझा काहीच दोष नाहीये. अश्विन तिला म्हणतो, तू असा प्रयत्न पण करायचा नाहीस, असं म्हणून अश्विनही निघून जातो. आता एक एक करून सगळेजण तिला सुनावून निघून जातात. अस्मिता पण म्हणते, तुझ्या खोटेपणाचा आम्हाला कंटाळा आलेला आहे आता, तीही निघून जाते. प्रतापराव म्हणतात, चल कल्पना, मला या पोरीचं तोंडही बघायचं नाहीये. आता प्रिया सुमनकडे वळते तेव्हा सुमनही तिला करून चालली जाते, म्हणजे नाही करत पण राग राग चालली जाते. एवढं सगळं झालंय, ही इतकी एक्सपोज झाली आहे, तरी पण प्रियाला अगदी पश्चातापाचा लवलेशही नाहीये. प्रियाला एवढूसही वाटत नाहीये की आपलं चुकलं म्हणून. हे सगळे तिला दूषणं देऊन निघून जातात, तरी पण प्रिया विचार करत असते, या सगळ्यांची डोकं फिरलंय, नाही आता कोणाकोणाला लोटांगण मला घालावं लागेल कोणास ठाऊक. म्हणजे हिला अजूनही काही वाटत नाहीये बरं का प्रेक्षकांनो. आता सायली अर्जुन या रविराजांची आणि प्रतिमात्याची समजूत घालत असतात. सायली म्हणते, रविराज काका, नका ना त्रास करून घेऊ, प्रियाचे हे असं वागणं नवीन आहे का आपल्यासाठी. रविराज म्हणतात, सायली, पण तिचा हा बाहेर ख्यालीपणा नवीन आहे ना ग. अगं सायली, तिचा स्वभाव माहीत होता आम्हाला, पण ती अशा पद्धतीने तिचा पाय घसरू दिल असं वाटलं पण नव्हतं ग. अश्विनला कसं ग तोंड दाखवायचं आम्ही सायली. मग अर्जुनही म्हणतो, अरे सिनियर, नको टेन्शन घेऊ. प्रतिमात्या पण म्हणतात, हे बघा अहो, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे पण नाहीये. तर रविराज म्हणतात, पण अर्जुन, तुम्ही तिला अजूनही तुमच्या घराच्या स्टोरूम मध्ये का ठेवलंय, हाकलून द्या ना तिला घरातून ताबडतोब. अर्जुन म्हणतो, सिनियर, सगळं होईल, तीही वेळ नक्की येईल. रविराज म्हणतात, पण तुम्ही तिला सध्या का पाठीशी घालताय. हे बघ अर्जुन, जसं तिला माझ्या घरात प्रवेश नाहीये तसाच तिला याही घरात प्रवेश असता कामा नये. आता प्रतिमात्या अहो पण असं मध्ये बोलायला जातात तेव्हा रविराज वसकन वसकतात तिच्या अंगावर आणि म्हणतात, तू गप्प बस, गप्प बस, या सगळ्या गोष्टी तूही दोषी आहे. मी जेव्हा तिला शिक्षा करायला गेलो होतो तेव्हा तूच तिच्या पाठीशी उभी राहिली होतीस ना प्रतिमा. अगं आईची माया या सगळ्या बाबतीत उपयोगाची नाहीये अगं. सायली म्हणते, पण रविराज काका, काका तुम्ही वस्तुस्थितीच्या अगदी उलट बोलत आहात. प्रतिमा आत्याच्या मनात प्रियाबद्दल आंधळी माया नाहीच आहे. उलट त्यांना तर अशी शंका यायला लागली होती की प्रियाचं आणि त्यांचं नातंच नाहीये. रविराज म्हणतात, म्हणजे हे काय प्रकरण आहे सगळं. प्रतिमात्या मग म्हणतात, अहो गेले काही दिवस ना मला, आता प्रतिमात्याचं बोलणं सगळं म्यूट करून टाकलं बरं का पुढे, आणि त्यांनी तिथपासून दाखवलं जेव्हा यांनी सायलीला फोन केला होता ना की सायली आपण असं काहीतरी करूयात, म्हणजे मला तन्वीबद्दल मायाच वाटत नाही, ती माझी मुलगी वाटत नाही, तो सगळा प्लॅन त्यांनी पहिल्यापासून आपल्याला इथे जरा दाखवला. म्हणजे प्रियाला त्यांनी घरी बोलवलं होतं, प्रिया त्यांच्याशी कशी रूढ वागली होती, त्यांनी तिच्या डोक्याला तेल वगैरे लावून दिलं, मग सायली आली, ते प्रियाने म्हणजे सायलीने केस घेतला होता ना प्रतिमात्याचं, तेव्हा ते दाखवलं नव्हतं का सगळं, ते सीन त्यांनी इथे दाखवले. ते आत्तापर्यंत म्हणजे जानकीने कसं एक्सपोज केलं हिला, प्रतिमात्याला म्हणजे त्यांनी अडकवलं वगैरे, ते सगळं त्यांनी ऐकवलं बरं का प्रेक्षकांनो. आता रविराजांना हे सगळं ऐकून जरा धक्काच बसलाय, हे सगळं त्यांच्यासाठी अकल्पनीय आहे. रविराज ते सगळं ऐकतात आणि त्यांना कसं तरी होतं. ते म्हणतात, किती दुर्दैवी गोष्ट आहे ना, एवढ्या वर्षांनी आमचं कुटुंब एकत्र आलं आणि प्रतिमाला वाटते की ती आपली मुलगीच नाही, आणि मला माझ्या तर मनात त्या मुलीबद्दल राग पेरला गेलाय. किती कम नशिबी आईबाप आहोत ना प्रतिमा आपण. सायली म्हणते, काय रविराज काका, तुम्ही प्रियाच्या बाबतीत दुर्दैवी ठरलात, पण तुम्हाला आणखीन एक मुलगी आहे हे तुम्ही विसरलात. तुम्ही मला जन्म दिला नसलात ना तरी पण मी मरेपर्यंत तुम्हालाच माझे आईबाप समजणार आहे. प्रतिमा त्या म्हणतात, सायली तुझ्यामुळेच मला कळलं ग मुलीचं प्रेम काय असतं. रविराज भाऊक होतात आणि म्हणतात, सायली मला ना फक्त एकच मुलगी आहे बघ, आणि ती म्हणजे तू. प्रियाच्या वागण्याची झळ
तू आम्हाला लागू दिली नाहीस ग, तू त्यासाठी किती धडपडलीस हे आम्हाला माहिती. आणि सायली, ही तुझी प्रेम करण्याची पद्धत, तुझी क्षमता, हे सगळं सगळं मी आतापर्यंत प्रतिमामध्येच पाहिलं होतं ग. आणि मग पाहायला गेलं तर तू प्रतिमाची लेकच झालीस ना बेटा. आता पटकन प्रतिमा त्या सायलीला बिलगतात बरं का, आणि रविराजांचे डोळे पुसते सायली. खूप भावूक आणि सुंदर असा क्षण त्यांनी दाखवलाय हा. मंडळी, यांना खरं सत्य जेव्हा कळेल की हीच खरी आपली पोटची मुलगी आहे, तेव्हा किती छान आनंद होईल ना या सगळ्यांना. म्हणजे आता हे सत्य ते मालिका संपेल तेव्हाच उघडकीला आणतील, आणि कधी मालिका संपणार आहे हे काही आपल्याला माहिती नाहीये बरं का अजून. सायली रविराजांचे डोळे पुसते आणि म्हणते, चला बरं चला आता जेवायला चला. रविराज म्हणतात, नको बेटा सायली, आता नको. अर्जुन म्हणतो, सिनियर, तुझ्या या मुलीचं घरात सगळं ऐकणं कंपल्सरी आहे बरं का. म्हणजे मी तर नाही म्हणत नाही, पण ही हिंमत तुझ्यात कशी आली सिनियर. अर्जुन जरा गंमत करतो रविराजांची. मग रविराज म्हणतात, बापरे बापरे, सॉरी, माझी काही हिंमत नाहीये बरं का. हे प्रतिमा, अगं बघ तुझ्या लेकीने डोळे वटारले, चल आपण पटकन खाऊयात काहीतरी, चल बरं. कसं असतं ना मंडळी, आता ही प्रिया यांच्याशी वाईट वागते. प्रियाला कसं वाटतंय की यांनी मुद्दाम घरात म्हणजे टेन्शन घ्यावं, भांडणं करावे एकमेकांमध्ये. प्रियासारखी विघ्नसंतोषी लोक जगात फार असतात, पण अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचं नाही आणि आपण आपलं आयुष्य अगदी आनंदाने जगायचं. एक्झॅक्टली हा सीन पुढचा अगदी तसाच दाखवलाय त्यांनी. आता अस्मिता म्हणजे विचारत असते, अजून आले नाही रविराज काका जेवायला. सुमन म्हणते, हो ना भाऊजी आले नाही अजून जेवायला, म्हणजे काही चिडले असतील का ते. मग प्रतापराव म्हणतात, अगं अस्मिता, सायली गेली आहे समजूत काढायला, मग रविराज येणार नाही असं होणार नाही. मग तेवढ्यात आले बरं का हे सगळे जेवायला, आणि सगळे जेवायला बसतात. तेव्हा अस्मिता म्हणते, चला चला जेवायला सुरुवात करूया, मला तर बाबा खूप भूक लागली आहे. अर्जुन आता गंमत करतो बरं का अस्मिताची, म्हणजे वातावरण छान बदलतायत हे आणि एक आनंद व्यक्त करतायत एकमेकांमध्ये. अर्जुन म्हणतो, काय ग अस्मिता ताई, तुझ्या बाळाचं पोट भरलंय का, मग आलीस का तू इथे जेवायला. नाही आली, स्वतःच भूक लागली करत. काय अस्मिता ताई तू पण. अस्मिता म्हणते, एक गप्प बसा, मी त्याला फीड करून झोपून आली आहे. अर्जुन म्हणतो, हा आता मला कळतंय, नेमकं सांग की बाळाला भूक लागते जास्ती की तुला जास्ती भूक लागते. अस्मिता म्हणते, चल काहीतरीच. अश्विन म्हणतो, अरे खरी गंमत तर तेव्हा आहे जेव्हा बाळाला आणि अस्मिताईला सोबत भूक लागते, मजा येत असेल ना. नाही म्हणजे अस्मिताताई बाळाला खाली ठेवून लगेच धावत येत असेल, मम्मा मला भूक लागली आहे, मला जेवायला वाढ. चैतन्य आता या दोघांच्या अगेन्स्ट जातो बरं का, आणि अस्मिताची बाजू घेतो आणि म्हणतो, काय रे तुम्ही दोघं भावंड सख्या बहिणीला असं चिडवता. अर्जुन म्हणतो, ए चैतन्य, पार्टी बदललीस का तू. चैतन्य म्हणतो, नाही रे बाबा अर्जुन, पार्टी नाही बदलली मी, खरं. अरे अस्मिताताई स्वतःकडे आणि बाळाकडे लक्ष ठेवण्यासाठी परफेक्ट बॅलन्स ठेवते बरं का, आणि तुमच्यासारखी ती अशी नाही आहे अनकंट्रोल. अरे थोडं जरी कौतुक करत जा स्वतःच्या बहिणीचं. मग अस्मिता म्हणते, तूच रे चैतन्य, तूच आहेस माझा भाऊ. अरे हे सख्खे भाऊ माझे वैरी झालेत आणि मानलेला भाऊ माझा पक्का झालाय. कल्पनाताई म्हणतात, काय रे चैतन्य, अर्जुन आणि अश्विनची मस्करी तू फुसच करून टाकलीस. सगळेजण आनंदात असतात आता, आणि तेवढ्यात तो सचिन टपकतो बाबा. रविराज पण स्माईल करतात. मग तेव्हा प्रतापराव म्हणतात, छान वाटते रे रविराज, तू हसतोयस. अस्मिता म्हणते, माझी आणि चैतन्याची जोडी अशीच आहे बरं का, तुम्ही काही म्हणा आम्ही लक्ष देणार नाही, दे रे टाळी चैतन्य. तेवढ्या तिथे सचिन येतो आणि अस्मिताचं हे शेवटचं वाक्य ऐकतो, त्याला कसं तरी होतं बरं का. मग सायली म्हणते, सचिन भाऊजी आलात तुम्ही, या ना बसा जेवायला. मग सचिन म्हणतो, नको मला भूक नाही आहे सायली वहिनी, मला बाहेर जायचं होतं जरा. मग लगेच अस्मिताला तो सांगायला लागतो बरं का सचिन, अगं अस्मी, मी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर चाललोय, मला लेट होईल बरं का. अस्मिता त्याच्याकडे बघत पण नाही आणि म्हणते, ठीक आहे जा मग. सायली म्हणते, भाऊजी थोडंसं तरी जेवून जा मग. आता सचिन काय म्हणतो बघा, बरं वहिनी मीच जेवतो हां. आता हा जेवायला बसणार, तेवढ्यात अस्मिता त्याचा अपमान करते बरं का, आणि म्हणते, राहू दे सायली, अगं सचिनला न घाई आहे बरं का, म्हणजे असेलच त्याला घाई, तो बाहेर काहीतरी खाऊन घेईल. अस्मिता असं बोलते तेव्हा सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात, म्हणजे डायरेक्ट अस्मिताने हकललं ना राव सचिनला. सचिन लगेच म्हणतो, हो येस अस्मी, यू आर राईट, मला उशीर होईल, म्हणजे मला बाहेरच जेवायला हवं ना, ठीक आहे चला बाय एव्हरीवन. असं म्हणून सचिन निघून गेलाय बरं का. कसं असतं ना प्रेक्षकांनो, या अशा लोकांना दुर्लक्षित केलं ना की त्यांना कसं तरी होतं. आता आतापर्यंत ती अस्मिता खूप त्याला जीव लावत होती सचिनला, पण तो किती विचित्र वागत होता. आता बघा त्याला कशी जेलसी होते. आता अर्जुन सायलीकडे बघायला लागतो, हे काय अस्मिता ताईचं नवीन रूप. अस्मिता आता मस्त जेवण करत बसली आहे बरं का. तिला लक्षातही आलं नाहीये की आपण सचिनचा इन्सल्ट केला, जे झालं ते बरं झालं, तिला ते फील होत आहे. सायली मनात विचार करते, बरं झालं अस्मिता ताईंना चांगली हिंमत आली आहे, खऱ्या अर्थाने त्या सचिन भाऊजींना आता ओळखायला लागल्यात. प्रतापराव पण म्हणतात, काय ग अस्मिता,
आतापर्यंत सचिन कसंही वागत होता तर तू त्याच्या पाठीशी होतीस, पण आता तू त्याचं वागणं सहन करत नाहीयेस हं. अस्मिता म्हणते, का डॅड? का सहन करायचं? तो कुठल्या कामासाठी बाहेर पडलाय आपल्याला सगळ्यांनाच माहिती. जर त्याची सगळी सोय बाहेर होते तर त्याच्या खाण्यापिण्याची काळजी मी कशाला करायची? ए मम्मा, जेवण फार टेस्टी झालंय हं. चला चला सगळ्यांनी सुरुवात करूया. चला तर मंडळी, अस्मिताने पण तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. खरंच असे नवरे असल्यावरती बायकांनी जरा दुर्लक्ष केलेलंच बरं. मालिकेची स्टोरी आणि कथा मस्त रंगवता येतात ते प्रेक्षकांनो. आता कल्पनाताई सगळ्यांना वाढून देतात आणि सायली सुद्धा, आणि सगळे आनंदाने आणि प्रेमाने जेवतात. मस्त दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड. सायलीला खूप छान वाटत असते या सगळ्यांना आनंदात बघून. आता बघा हं, सगळ्यांचं जेवण झालंय आणि सगळे हॉलमध्ये बसून बाळाशी खेळत असतात. आता चैतन्य आणि अस्मिता बाजूला येतात बरं का जरा. आता चैतन्य म्हणतो, चला आता मी दिलेल्या सल्ल्याचा चांगला फायदा झाला हं. आता तुझ्याकडनं फी घ्यायला पाहिजे, चांगली शिकवणी दिली ना मी तुला. अस्मिता म्हणतो, यो कशाबद्दल बोलतोयस तू चैतन्य? चैतन्य म्हणतो, अरे या गुरुजींनी तुला काय शिकवण दिली होती, काय सांगितलं होतं गुरुजीने? आपला आनंद आपल्याच शोधायला हवा, आपला आनंद आपल्याच शोधायचा, आणि ती गोष्ट तू आचरणात आणते याचा गुरुजीला अत्यानंद झालाय बरं का. अस्मिता म्हणते, हो रे बाबा, पण माहितीये चैतन्य, अरे मगाशी सचिनचा कॉल आला होता तो बाहेर असताना, आणि त्या कॉलवर मी साक्षीचा आवाज ऐकला. चैतन्याला नवलच वाटतं. आता अस्मिता म्हणते, ते दोघे सोबत एकत्र होते अरे चैतन्य. चैतन्य म्हणतो, बाप रे. अस्मिता म्हणते, सचिनकडनं ना माझी कुठलीच अपेक्षा नाही राहिली रे चैतन्य. चैतन्य म्हणतो, अस्मिताई, तो जो सचिन वागतोय ना त्याला ना चांगली शिक्षा मिळणार आहे त्या बाबतीत, कारण त्याने अशा व्यक्तीला पकडलंय ना, ती व्यक्ती ना त्याचा जीव घेईल आणि त्याला कळणार पण नाही. अस्मिता म्हणते, जाऊ दे रे चैतन्य, मला या सगळ्याचा विचार पण करायचा नाहीये, मी फक्त माझ्या बाळासाठी जगणार आहे आता. चैतन्य म्हणतो, वा वा, ग्रेट. अरे फायनली गुरुजी की जय. म्हणजे चैतन्याने अस्मिताला शिकवलं होतं ना की तू तुझा आनंद शोध स्वतःमध्ये, नको लक्ष देऊ सचिनकडे. अस्मिता आता त्याप्रमाणे वागतेय, म्हणून आता चैतन्य स्वतःचं कौतुक करून घेतोय की चला. अस्मिताने त्याचं ऐकलं. दोघे स्माईल करत असतात बरं का. आता अस्मिता सहज म्हणते, हो गुरु चैतन्य की जय. तेवढ्यात अर्जुन खुणवतो चैतन्याला. चैतन्य म्हणतो, काय रे, काय झालं अर्जुन? अर्जुन म्हणतो, चैतन्य, आपल्याला संतोषच्या घरचा ॲड्रेस मिळाला, त्याची बायको तिथेच राहते म्हणे, चल आपल्याला जायचंय तिकडे. अर्जुन आता या सगळ्यांना म्हणतो, मम्मा डॅड, आम्हाला ना जरा बाहेर जायचंय. मग प्रतापराव आणि कल्पना त्यांना रोखतात. काय तुमचा रोजचा हट्ट आहे? कल्पनाताई म्हणतात अर्जुनला, अरे आता ना तुम्हाला रोज रोज सांगायचा कंटाळा आला मला की बाहेर जाऊ नका म्हणून. आता प्रतापराव पण म्हणतात, नका जाऊ पोरांनो. सायली म्हणते, नाही ना आई बाबा, आम्हाला कुठल्याही परिस्थितीत जावंच लागणार आहे आज बाहेर, आणि तुम्ही काळजी करू नका, आणि आहेत ना इन्स्पेक्टर सावंत आहेत आमच्यासोबत. प्रतापराव म्हणतात, अरे पण ती मुलगी. मग अर्जुन म्हणतो, अरे डॅड, ती प्रिया आमचं काय वाकडं करणार आहे? चैतन्य म्हणतो, हो मी पण आहे त्यांच्यासोबत, नका काळजी करू काका. मग रविराज म्हणतात, अरे प्रताप, नका अडवू पोरांना, त्यांना कळतं त्यांचं चांगलं वाईट, आणि त्यांची काळजी घ्यायला ते समर्थ आहेत ना. मग आता बघा प्रेक्षकांनो, शेवटची सीन तुम्ही बघत आहात. अर्जुन म्हणतो, तुम्ही काही रिॲक्ट करत नाही आहात याचा अर्थ आम्ही हो असं समजतोय आणि आम्ही लगेच येतो. सिनियर, थँक्यू सो मच. अर्जुन आता जायला निघतो तेव्हा रविराजांना खुणवतो. रविराज त्याच्या जवळ येतात. अर्जुन त्यांच्या हळूच कानात सांगतो, म्हणजे हळूहळू सांगतो, अरे सिनियर, मी घरात निसताना प्रियावर लक्ष ठेव. ती जर कुठे बाहेर निघाली तर तू प्लीज तिला अडव तिथेच, तिला कुठे जाऊ देऊ नकोस. रविराज म्हणतात, तू काळजी नको करूस अर्जुन, मी बरोबर लक्ष देईल तिच्याकडे. अर्जुन आता निघालाय बरं का. आता उद्या दाखवणार आहे ते सगळं. संतोषची बायको जे काही बोलते ना अर्जुनला, सायलीला, ते आपल्याला उद्याच्या भागात कळेल. पण उद्याचा प्रोमो खतरनाक दाखवलाय त्यांनी. आजचा हा एपिसोड इथे संपलाय बरं का मंडळी. लाईक करायला विसरू नका आजच्या एपिसोड रिव्ह्यूला. आता प्रिया विचार करत असते, हे अर्जुन सायली एकावर एक घाव करताय, त्यांचा मोठा काहीतरी प्लॅन आहे, काहीतरी विचार करायला हवा. प्रियाने आतापर्यंत जे जे कमवलंय, जी प्रॉपर्टी हडपली आहे ना, ती सगळी प्रॉपर्टी ती एका शेतात नेऊन पुरते, आणि ते शेत असतं कृष्णाचं. कृष्णाने प्रियाला ते सगळं जमिनीत पुरताना पाहिलंय. तिने काही कॅश आणि काही पेपर आहेत, प्रियाने ते जमिनीत पुरले, आणि ते शेत जे आहे ना ते या कृष्णाचं असतं. ती कृष्ण सायलीला फोन करून कळवते, माझ्या शेतात प्रिया दिसली का मला? अगं, या कृष्णाच्या जमिनीवर येऊन परत जाणं शक्य नाहीये कोणाला. बघ आता त्या प्रियाला चांगली अद्दल घडवते. आता ही कृष्ण तिला अद्दल घडवणारे प्रेक्षकांनो येणाऱ्या भागांमध्ये. प्रियाच्या पापांची शिक्षा तिला देण्यासाठी किती काळ अजून खेळवतायत कोणास ठाऊक प्रेक्षकांनो. पण आता बघूयात नेमकी ही एक्सपोज कुठल्या क्षणाला होते आणि हिला अटक कधी होते. येणाऱ्या भागांमध्ये इंटरेस्टिंग असं काहीतरी ट्विस्ट दाखवतील असं वाटतंय खरी. चला तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड रिव्ह्यू मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थोड्याच वेळात बाईचा आशीर्वाद ही मालिका आपल्या दुसऱ्या चॅनलवर नक्की एन्जॉय करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.